Ram Krishna Sundarati Dana Bhevite Vari Sundarati Hare Hare Ram Krishna Hare Hare
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
धर्ममातोने दोस्तारा आजीविका जीवना आजीविका जीवना आजीविका जीवना आजीविका जीवना हरे नारायण राम 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 हरे नारायण सोना वेदांतारा सोना वेदांतारा सोना वेदांतारा सोना वेदांतारा सोने दोस्तरा सोने दोस्तरा धर्म सोने दोस्तरा धर्म सोने दोस्तरा धर्म सोने दोस्तरा धर्म सोने दोस्तरा Kumaye, Gopara 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 Kumaye. धर्माची तू मूर्ती 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 धर्माची 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 तू मूर्ती 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 धर्माची तू मूर्ती
तारा मगा सोडे दीना तारा मगा सोडे दीना तारा करवा बाबो मेरुल तारा करवा बाबो मेरुल तारा धर्माची मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती मज सोडविदा तर कर्मापासून दुस्तरा करसी अंगीकार अनेक काय माझा भाव जीवीच्या जीवना नामने नारायणा मज सोडविदा तर कर्मापासून दुस्तरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग माऊली महावैष्णव श्रीमंत संत तुकोबर आहे यांचा 4 चरणाचा भगवंताला त्याचं काय कर्तव्य आहे पटवून देणारा भंग आहे. विठ्ठल विठ्ठल धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती मज सोडविदा तर कर्मापासून दुस्तरा समचरण सर्वजम सांगडील अंबुदाभं जगन्नीत पाणी मंडन मंडलानं तरुण तुळशीमाळा कंधर कंजनेत्रं सदै धवला हासं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे बिलिमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुनिंद्र समागत तिष्ठं तमानंदकं परब्रह्मलिंगं भज पांडुरंग पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या यांची कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास सयांचे कवी केला वास तयांचे नसावे उदास नमो ज्ञानेश्वर नमो
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धार देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवन्या धत्रय शरणी देवाच्या. प्रिय संत सज्जनो, आजचा दिवस महत्वाचा आहे. एवढंच नव्हे तर आहे काय, नवरात्र आहे. आणि कुणाची आहे? खंडोबाची आहे. प्रत्येकाची नवरात्र असते बघ. पण याच्यात या नवरात्रीमध्ये त्या नवरात्रीमध्ये फरक आहे. बाकीच्या देवांच्या नवरात्र 9 दिवस असतात आणि खंडोबाची किती असते? 6 दिवस असते. आता जे खंडोबाचे भक्त आहेत का नाही, ते आज घट बसवतात. खरं म्हणजे 6 दिवस त्या घटाची पूजा करतात आणि उद्या चंपाषष्ठीला याचं संगोपन आहे. म्हणून रामाची नवमी आहे, ते किती दिवस आहे? आपण एकच दिवस साजरी करतो रामनवमीला, ते अलग, पण ते 9 दिवस आहे. शारदा महोत्सव किती दिवस आहे? 9 दिवस आहे. त्याला आपण दसरा म्हणतो. किती दिवस करतो? ते बाकी 9 दिवस. बाया पण अगदी काय 9 दिवस नरमाच्या साड्या, हेरी साडीचा पत्ता नाही, पण 9 दिवस बाकी 9 रंगाच्या दसऱ्याला. तसंच खंडोबाचं नाही, खंडोबाची नवरात्र आहे ही 6 दिवस आहे आणि तिचा आजचा 5वा दिवस आहे. किती आहे? मी अभंग घेणार होतो. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरवारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. परंतु उद्या चंपाषष्ठी आहे. उद्या काय? उद्या खंडोबाचा उत्सव आहे. उद्यापासून वांग खायला सगळ्यांना अधिकार आहे. आता आपल्याला त्यातलं माहिती नाही, आपल्याकडे खंडोबाचा दिवस या बाबांची मेहरबानी सगळ्यांची, म्हणून आपल्याला खंडोबा माहिती पडलं. तर आपल्याला माहिती नाही तर आपल्याला काय माहिती नव्हता. आषाढी वारीची एकादशी झाली की दशमीला तर वांग खात नाही, मग तिथपासून वांग खायचं बंद असतं. ते उद्या खंडोबाला भरीत रोडग्याचं दाखवलं का नाही, मग वांग खायला हरकत. ते आपल्याकडे काय आहे, ती प्रथाच नाही. आपल्याला आता ह्या बाबांनी या सगळ्यांची मेहरबानी समजावी लागेल, म्हणून आपल्याला खंडोबा माहिती पडला नाही. तर आपल्याला एकधारीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. मग तुम्ही म्हणाल का हो तुम्ही एकच देव धरला विठोबा? तसं नाही. देव जरी सगळे असले तरी प्रेम एकावच करावं लागतं. खरं आहे का खोटं आहे मंडळी? बरं, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपण लग्न करून नवरी आणली का नाही? लग्न करून नवरी आणतो घरी, मग ती मला सांगा, स्वयंपाक आपल्या पतीसाठीच बनवते का घरातल्या सगळ्या माणसांसाठी बनवते? हो, सगळ्यांसाठी बनवते. बरं मला सांगा, ती तिच्या पतीचेच कपडे धुते का सगळ्यांचे धुते? सगळ्यांचे धुते, पण रममान मात्र पतीशीच होते. तसे वारकरी सगळ्या देवांवर प्रेम करतात, पण रममान मात्र विठ्ठलावर होतात. म्हणून एकधारीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. नाथबाबा सांगतात. म्हणून सगळ्या देवांचा देव आहे विठोबा आणि सगळ्यांच्या देवांच्या देवाचा आहे भगवान शंकर. आणि खंडोबाचा अवतार म्हणजे शंकराचा अवतार आहे. अलग बरे, ही एका देवापासून सगळे देव तयार झाले. तुम्ही म्हणाल असं कसं सांगता तुम्ही? कोणापासून झाले? गणपती पासून झाले ना. ब्रह्मदेव असू द्या, शंकर असू द्या, बोलू नका, शांत बसा. विठ्ठल 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 ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही दैवतांचे दैवस्थान. आकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला. ऐसे तिन्ही देव जेतोनी उत्पन्न तो हा गजानन मायबाप. म्हणून ब्राह्मण कुठल्याही विधीला पहिला गणपती पुजतो का पांडुरंगाला पुजतो? गणपतीला पुजतो. ग्रंथ कुठलाही असू द्या, ते खंडोबाचा असू द्या, पांडुरंगाचा असू द्या, कुणाचा पहिली पूजा कुणाची आहे? गणपतीची आहे. माऊली ज्ञानोबा विश्वाचे योगी होते, पण ज्ञानेश्वरीला सुरुवात करताना काय लिहिलं? ओम नमो जाध्या वेद प्रतिपाध्या जय जय ससंध्यात्मरूपा देवा तुझी गणेशू सकळार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. गणपतीचंच वर्णन केलं. याचं कारण सगळ्याच्या आधी गणपती आहे, म्हणून ओम अक्षरातना सगळे निर्माण झाले. म्हणून तुकोबार सांगतात ओंकार प्रधान रूप गणेशाचे
तो ओम शब्द असतो का नाही देवाच्या मागे, काही मंदिरामध्ये ओम काढला जातो, मग त्याचा जो आकार आहे तो ब्रह्मदेव आहे, त्याच्या वरचा जो उकार आहे का नाही तो विष्णू आहे, आणि वरचा जो मकार आहे तो भगवान शंकर आहे. हा, आणि आजच्या ज्याच्या दरबारात उभे आहोत ते शंकराचेच आहोत. खंडेराय म्हणजे दुसरा कोण नाही, ते भगवान शंकरच आहेत. अलग हा मार्तंड अवतार घेतला मल्लासुरासाठी, तो अलग भाग, ते दैत्य मारण्याचं काम त्याच्याकडे होता. ब्रह्मदेव काय करायचं, उत्पत्ती करतो, विष्णू पालन पोषण करतो, आणि भगवान शंकर सहार करतो. काय करतो, भगवान शंकर सहार करतो. हा, मग आज जो उत्सव आहे तो खंडोबाचा आहे का नाही. मग आता मला सांगा, आपण काय करतो, पुण्य करतो का पाप करतो? पुण्य करतो. आपल्याला वाटतं नाही का आम्ही पुण्य करतो, पण आपण पुण्य करतो का पाप करतो हे फक्त खंडेरायालाच माहिती आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती, मज सोडली दातारा. म्हणून देवाला सांगायचंय, देवा तू कसा आहेस, तर तू धर्माची मूर्ती आहे, आणि मी हे जे करतोय हे पाप आहे का पुण्य आहे हे तुला कळतं. बरं, त्या देवालाच काय सांगावं, तर आपण जे कर्म करतो हा ते आपल्याला कळतं का हो, चांगलं करतो का वाईट करतो. मग त्या कर्मातून फक्त भगवंत सोडवतो, आपली बायको पोरं आई कोणी सोडू शकत नाही. म्हणून तुकोबा माझं सोडवी दातारा, कर्मापासून ही दुस्तरा. हा, आणि मग देवाला सांगायचं, देवा तू कर्मापासून मला सोडवलं ना, मग मी एवढा वाईट आहे का रे. हा, म्हणून करसे अंगीकार आणि काय माझा भार, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा, मज सोडवी दातारा, कर्मापासून ही दुस्तरा. विठ्ठल विठ्ठल म्हणून आज खंडोबाची नवरात्र आहे, आणि त्या निमित्तानं ही कीर्तन सेवा मला मिळाली हे माझं महत् भाग्य समजतो. कारण खंडोबा हा असा दैवत आहे की भक्तावर प्रसंग आल्याच्या नंतरच तो धावून येतो, त्याच्याशिवाय येत नाही. त्याच्यावर प्रसंग जर असेल आणि जर खंडोबाला हाक मारली तर खंडोबा धावत येतो. म्हणून त्याला म्हणले, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. हा, म्हणून तुम्हाला मगाशी सांगितलं, आपण आता हे खंडोबाचा उत्सव चाललाय, सुरज भाऊने एवढा सुंदर केला आहे का नाही, पण का हो त्याच्यातून पाप झाले का पुण्य झाले हे त्यांना कळतंय का नाही. आपण सत्यनारायणाच्या पूजेला बसल्यावर ब्राह्मण काय सांगतो, बाईने त्याला हात लावला का अर्धी पुण्य आहे त्याला. कुणाला भेटते, बाईला भेटते, पण ती फक्त सत्यनारायणाच्या पूजेतच चालते बरं, नाही तर रेल्वेला गेल्यावर एकच तिकीट काढायला त्याला हात लावाल. हो, असं झालं. एकदा सत्यनारायणची पूजा घातली, ब्राह्मणाने सांगितलं, बाई तुम्ही तुमच्या पतीच्या हाताला हात लावा, अर्धी पुण्य तुम्हाला भेटेल. आणि ते सकाळी मुंबईला गेले, पनवेलला तिकीट काढली, हा, आणि शिवडीला टिशी चढला. मला तिकीट दाखवा, त्याने एकच काढली होती. हा, आणि ते तिकीट त्याने पुढे गेली, त्या बाईने पटकन त्याच्या हाताला हात लावला. ते म्हणले, अहो 2 माणसांचं तिकीट एक. आमच्या गावच्या ब्राह्मणाच्या पेक्षा तू काही शाना झाला का काय. रात्री म्हणला आमचा ब्राह्मण म्हणला हात लावा, अर्धी पुण्य तुम्हाला भेटल. मग यातली अर्धी तिकीट मला नाही काय भेटायची. ती म्हणला सत्यनारायणच्या पूजेत चालतो, इथं चालत. तसं आपण जी काय पूजा केली ते फक्त आपल्याला कळतंय, पण त्याचं पाप झालं का पुण्य झालं हे भगवंताला कळतं. हा, म्हणून त्याला म्हटलंय, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून ही दुस्तरा. हा, म्हणून आपण जे संसारात कर्म करतो ते आपल्याला भोगल्याशिवाय चुकत नाही. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, मग हरिमुखी गाता हरपली चिंता. म्हणजे आपण जे कर्म केले ते भोगल्याशिवाय जाता येणार नाही. म्हणून माऊली ज्ञानोबराचा गवारा सादर आहे, कर्मासी गवारा सादर, भिन्न वेधुले शारंगर, झाला पुरंदर क्षेत्र. कर्म दशरथ योगिनेला,
कर्मे रावण क्षय पावला, कर्मे राम वनवासा गेला, योग घडला सीता देवी. कर्म रावणाला चुकले नाही, आपल्याला चुकतील का? आपण किती त्याच्यापेक्षा भक्ती आहे का आपली? अरे रावणाने भगवान शंकराला प्रसन्न करून घेतला होता का नाही? रावणाला भगवान शंकराने प्रसन्न करून घेतला होता. शंकरासारखं दैवत नाही तरी सुद्धा रावणाने त्याला 101 कमळ वाताना एक कमी पडला तर रावणाने त्याचा शिर काढून ठेवला होता. पण त्या रावणालाही क्षय पावला. का पावला असेल बरं? त्यांनी दशरथ राजाच्या लग्नामध्ये विघ्न आणलं होतं. रावणाची दाशी कोण होती? शांत बसा, बोलू नका. विठ्ठल विठ्ठल. रावणाची दाशी होती सटवी. रावणाची दाशी सटवी होती आणि ती रोज पाय दाबायची. त्यावेळेला त्यांनी विचारलं, म्हणजे सारखी सारखी उठून तू कुठं जाते बरी? म्हणजे मी म्हणला जे ह्या मृत्यू लोकांमध्ये जे जन्माला येतं का नाही त्याचा शिक्कामोर्बत करते. अरे म्हणलं शिक्कामोर्बत म्हणजे नक्की काय करते? म्हणलं मी जसं लिहिते तसं त्याला वागावं लागतं. म्हणून आपल्याकडे म्हण आहे सटवीचा लिखा आणि त्यात कधी नाही पडणार चुका. माऊली ज्ञानोबा आहे तिथे सांगतात सटवीचे लिहिले, सटवीची वाती न चुकी एक रात्री. ज्या रात्रीला सटवीनं जे लिहिलं ते लालाटीला लिहिलेलं कधी फेडता येत? म्हणून लालाटीचे लिहिले नमोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवले दे. काळा माणूस गोरा होईल पण सटवीनं लिहिलेल्यात बदल होणार नाही. रावणाला भोगावा लागला. आपण कोण आहे त्याच्या पुढे? आहे का? मग त्या सटवीला विचारलं रावणाने, तू जर एवढं म्हणते मी सगळ्यांचं शिक्कामोर्बत करते तर काय ग माझ्या नशिबात काय? हाताला लाव. मग त्याने पिंजर घेतली, हाताला लावली, म्हणलं लाव तुझ्या कपाळाला. म्हणून आपण देवाला काय घालतो? बांधवाच्या देवाला माजना घालतो का नाही? तर त्याचं कारण ते आहे, तुमचं नशीब त्यात बघायचं आहे. पण तुम्ही त्याच्या पुढे कोंबडी बकरी कापता, त्याला काय करायचं? लावल्या बरोबर म्हणले हात घ्या पुढं आणि वाच काय लिहिलंय. मग त्याच्यात लिहिलं होतं दशरथाच्या पोटी राम जन्माला येईल आणि तुझ्या कुळाचा कुळक्षय करून जाईल. ते एकदम चिडला एकदम. आता ते काय साधा होता काय? पैशाने श्रीमंत. रावणा एवढा श्रीमंत जगात कोण? त्याच्या संपत्तीचं वर्णन केलंय तुकोबाराने. 5 लाख घरे विठेबंदी, 7 लाख घरे चिरेबंदी, कोटी घरे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. एवढी घरं. साधा होता का रावण? नाही, श्रीमंत होता. पण सटवीने त्याला काय सांगितलं होतं? रामापासून तुला मृत्यू आहे. अरे म्हणला रामच जर दशरथालाच ठेवला नाही तर राम कसा जन्माला येईल? म्हणून तो दशरथ राजाच्या घरी गेला आणि दरवाज्यावर लात मारली. आता त्यावेळेचे दरवाजे आल्लक होते. त्यावेळेच्या दरवाज्यानं बिजागड्या नव्हत्या. ते असे बेलीमध्ये ठेवायचे. त्याला पवाडा म्हणतात बरं का. त्याला भस्मासुराचे डोळे म्हणतात. त्याला काय म्हणतात? भस्मासुराचे डोळे म्हणतात. रावणाने लात आलं, अरे बराबरचा धूर बाहेर आला. रावणाचे डोळे दिपले, तसाच पुसत घरी गेला. पण त्याला चिंता बाकी सतत लागली होती. एवढ्यामध्ये राजा दशरथाचं लग्न जमला. कौत्स देशाची कन्या कौशल्या हिच्या बरोबर त्याचं लग्न ठरला. आणि हातात पत्रिका आली रावणाच्या. रावणाने पत्रिका वाचली. अरे बापरे म्हणला, रामाचं लग्न नाही दशरथाचं लग्न आणि तो कौत्स देशातली कौशल्य तिच्या बरोबर. अरे म्हणलं हिच्या पोटी जन्माला याला ना मला मुलगा मारणार आहे ना राम. मग ह्याचं लग्नच जर होऊन दिला तर राम कुठनं जन्माला येईल? ताबडतोब. आता तो रावण होता, तो का आपल्यासारखा नव्हता. त्याने ताबडतोब सैन्य घेतला. म्हणलं राजा दशरथ कुठून येतोय बरं? म्हणलं समोरून येतोय. समुद्र होता. पूर्वीची लोक मुंबईला जाताना कशाने जायची? बोटीने जायची का नाही? तेव्हा एसटी नव्हती. तसा रावणाने जहाज सज्ज केला, सैन्य घेतला आणि राजा दशरथ जहाजावरती बसून येत होता. संपूर्ण वराड येत होता. हळद लावलेला नवरा होता तो. मुंढवळ्या बांधलेल्या होत्या. त्या जहाजाचा विध्वंस केला कुणी? रावणाने. आणि मग सगळं सैन्य बेभान करून टाकला. एवढ्यामध्ये राजा दशरथाला एक फळी भेटली आणि त्या फळीवरती राजा दशरथ बसला आणि ती फळी वाहत वाहत चालली होती.
इकडे रावणाने काय केलं, म्हणलं ह्याची पत्नी कोण आहे, कौसल्या, कौत्स देशाची कन्या आहे. मग म्हणते तिथं गेला रावण आणि त्या कौशल्याचाही मांडव विध्वंस केला. हा, आणि त्या कौशल्याला एका पेटीत टाकली आणि ती पेटी केली बंद आणि तिनिलिंग नावाच्या माशाच्या तोंडात ती पेटी दिली. म्हणले हिला घेऊन जा. आता ती पेटी त्या माशाने नेली, पण माशांचा स्वभाव असा आहे की एकाच्या तोंडात दिसल्यानंतर दुसरा त्याशी भांडण करतो. तुम्हाला वरच्या लोकांना माहिती नसेल, तुम्ही मासाच बघितला नसाल, ते नदीला मुरी बघितली तुम्ही. आमच्या नदीला या मोठा मासा बघायला, हा, एक शीत पडला का नाही सगळी धावतात त्याच्या मागे. तसं ते मासा तिनिलिंग हुशार होता, त्यांनी बेटावर पेटी ठेवली आणि सांगितलं तुम्हाला घ्यायचं असेल ना युद्ध करून घ्या. हा, पेटी तिथं ठेवली. राजा दशरथ त्या फळीवर बसून नेमका त्याच पेटीच्या जवळ आला. आता ते 3 दिवसाचा उपवासी होता. म्हणला काय असो, म्हणला आतमध्ये काहीतरी असणार. मग त्याने ती पेटी उघडली, पण आतमध्ये कौशल्य होती, हळद लावलेली, मुंढवळ्या बांधलेल्या. मग त्याने विचारलं, म्हणलं तू कोण ग? तर म्हणली कौत्स देशाची कौशल्य आहे ती. मग म्हणलं या पेटीत का बसली? म्हणले रावणाने माझी ही वाट लावली बाबा. मग म्हणलं तुला मुंढवळ्या बांधल्या, हळद बांधल्या, तुझं काही लग्न जमलं होतं का? म्हणलं हा. म्हणलं कोणाशी? म्हणलं सूर्यवंशातला राजा दशरथ. सूर्यवंशातल्या राजाशी माझं लग्न जमलं होतं. आणि मग अरे म्हणलं मीच आहे दशरथ, दुसरा कोण नाही. हरकत नाही म्हटली. मग त्यांचं मनोमय लग्न लागला. काय लागला? हा, मनोमय लग्न लागला. आता लग्नाचे प्रकार बरेच आहे. प्रजापती लग्न, आपला जो लग्न आहे का नाही, शुभमंगल सावधान लग्न, आणि दुसरा लग्न आहे गंधर्व लग्न. एखाद्या स्त्रीचा पती जर निवर्तला तर मग त्याला मुहूर्त म्हणतात आपल्याकडे, त्याला गंधर्व शास्त्रात गंधर्व लग्न म्हणलंय, गांधर्व लग्न त्याला म्हटलंय बरं का. आणि एक मनोमय लग्न, तो कौशल्याचा आणि राजा दशरथाचा लग्न. तो इकडं नारदाला कळलं, नारद रावणाकडे गेला आणि सांगितलं कौशल्याचं आणि दशरथाचं लग्न लागलं. म्हणलं कौशल्या कुठे आणि दशरथ कुठे तुला माहितीये का? म्हणलं ते काही असू ते, पण लग्न लागलं. आता ते हुशार होतं रावण, त्याने त्या माशाला बोलवलं, म्हणलं ती पेटी घेऊन इकडं. ती पेटी उघडली रावणाने, आतमध्ये दोघही होते, कौशल्याने दशरथ दोन्ही आतमध्ये होते. तलवार काढणार आणि मारणार, एवढ्यामध्ये त्याला सगळ्यामध्ये काय दिसला? सर्व घट राम माझ्याकडे बघ, तिकडे बघू नको. मी तुला तोडाय सांगेन तेव्हा तोड. हा, सर्वा घटी राम देहा देयक सूर्यप्रकाश कशास असू. तिथंच रावणाने तलवार खाली ठेवली. हा, म्हणून रावणाच्या हातात काय होती? तलवार होती. आणि खंडेरायाच्या हातातही काय आहे? तलवार आहे. तिला खडग म्हटलंय, म्हणून त्याला खंडेराय म्हटलंय. खंडोबाच्या हातामध्ये जी तलवार आहे तिला खडग म्हटलंय. तसं रावणाने ती तलवार खाली ठेवली, पण त्याला शैल बाकी पाडला. हा, दशरथ त्यांनी काय वाईट कर्म केले होते? तुम्ही वाईट कर्म केलेले तुम्हाला कदापि चुकणार नाही, मरपर्यंत तरी भोगावे लागतील, त्याला गत्यंतर नाही. आपल्या कर्माला कोणही आई बाप कोण बदलू शकत नाही. राजा आणि श्रावण बाळाच्या आई वडिलाची तिघांची हत्या त्याच्याकडून घडली होती. कुणाकडून? राजा दशरथाकडून. शिकारीला गेला का नाही? शिकार नाही मिळाली, पण श्रावण बाळ पाणी आणायला गेला, झाडी बुडवल्याबरोबर त्या दिशेने बाण सोडला. हुशार होता तो. तिथं श्रावणाचा मृत्यू झाला. ते पण जेव जायच्या आधी त्यांनी सांगितलं माझ्या आई वडिलांना पाणी दे, पण त्यांनी सांगितलं होतं की पाणी पियेपर्यंत बोलू. हा, शेवटी
पाणी ती पिली नाही, मला तुझं पाणी नको. ती दोघंही पाय आपटून तिथंच मेली. पण त्यांना शाप दिला होता, आम्ही जसे आता पुत्र पुत्र करून मेलो ना, तसा तूही पुत्र पुत्र करून म्हणून. म्हणून कर्मे दशरथ योगी मेला, कर्मे राम वनवासा गेला. मग रामाने काय वाईट कर्म केले होते? तो तो देव होता. आपण देवाला रामाला काय मानतो? देव मानतो का नाही? रामाने काय कर्म केले होते? जालिंदर नावाचा राक्षस होता, तो युद्धामध्ये प्रवीण होता, सगळ्या देवांना काय ऐकत नव्हता. मग भगवान शंकराने महाविष्णूला सांगितलं की म्हणले तुझ्याशिवाय काय आता पर्याय नाही. म्हणले तसं नाही जमणार, मला हे युद्ध करायचं जमत, कारण काय संहार करण्याचं काम शंकराच आहे. भगवान शंकराबरोबर त्याचा युद्ध झाला, कोणाचा? जालिंदराचा. तो युद्ध करायला गेला आणि मग विष्णूने मोहिनी रूप धारण केला आणि वृंदेच्या फुलेमध्ये उभा राहिला, शेम डिक्टो जालिंदर, आणि आवाज दिला, वृंदे म्हणजे बाहेर ये. आणि तिला स्पर्श केल्या बरोबर जालिंदर युद्धात खलास झाला. पण तिकडून त्याचा आवाज आला, ती पतिव्रता होती. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर सत्ता. तसे खंडोबाला 2 बायका आहेत काय, एक माळसा आणि भानू, ती पण पतिव्रता आहे. प्रतिव्रता म्हणून माणसं भानू बनली, ती उगाच नाही बनली. जी स्त्री आपल्या प्रतिशी निगडीत राहते तिला पुनर्जन्म पती बरोबर भेटतो. भगवान शंकराच्या पहिल्या किती बायका होत्या? 2 होत्या का नाही? गंगा आणि गौरी. मागच्या अवतारामध्ये भगवान शंकराला गंगा आणि गौरी 2 बायका होत्या. मग जी गंगा होती ती झाली माळसा, आणि जी गौरी होती का नाही ती झाली भानू. का झाली ती? तर ती पतिव्रता होती. तशी वृंदा पतिव्रता होती. तिने लगेच त्याला शाप दिला, अरे तू हा वानराचा रूप घेऊन मला फसवलास, कारण का ते लगेच वानर बनलं. मग म्हणला तुझ्याही पत्नीला पळवून नेल आणि तुला वानरांचा साह्य घ्यावा लागेल. म्हणून ज्या वेळेला सीतेला रावणाने नेली का नाही, मग त्यावेळेला मदत कोणी केली? माणसाने. आपल्याकडचे कोण गेले होते? नाही, वानराने सीतेसाठी मदत केली. म्हणून वानरा हाती लंका आणविली म्हणे तुका. आपण जर वनवाला आवला तर आपल्याला लोक शाबासकी देतील काय? हो देतील. पण मारुतीने लंका जाळली तरी जाळी आणि लंका धन्य धन्य म्हणे तुका. म्हणून महाराज, कर्म कुणाला चुकत? तुम्ही जे केलेले कर्म आहात ते तुम्हालाच फेडायचं, इतर कुणाला फेडायचं. राम जरी देव होता तरी त्याला कर्म चुकले का? म्हणून राम कर्मे वनवासा राम गेला. एवढंच नव्हे, वियोग घडला सीतादेवी. तुम्ही म्हणाल रामाने कर्म केलं, ठीक आहे, सीतेने काय केलं होतं? सीतेने कुणाचं बिघडवलं होतं? सीतेचेही कर्म होते, सीतेचेही कर्म तिला भोगायला आले. तुम्हाला वाटतं देवाची बायको असली म्हणून काय कर्म चुकतात? वय कर्म चुकत नाही कधी, कर्म भोगावेच लागतात. सीता ही कोणाची मुलगी हो? जनक राजाची. का बरं? ती जनक राजाची मुलगी नाही, ती पद्माक्ष राजाची मुलगी आहे. आता ती जनक राजाच्या शेतात सापडली पिठीमध्ये, म्हणून तिला आपण जनक राजाची म्हणतो. पण सीता ही पद्माक्ष राजाची मुलगी आहे. रावणाचं विमान चाललं होतं वरून, एवढ्यामध्ये सुंदर अशी ती पद्माक्षी होती, सुंदर दिसायला. आता रावणाचा धंदा काय होता? त्यांनी काय लग्न करून सगळ्या बायका आणल्या होत्या. किती होते त्याच्या? आपल्यासारखी 80,000 त्याच्या कांता. मंदोदरी पतिव्रता, एकच पतिव्रता होती मंदोदरी, बाकीच्या सगळ्या अशा पळून आणलेल्या होत्या. म्हणून कलियुगात पोरी पळून जातात, ते एकच पुरा सांगतात. रावणाने 80,000 आणल्या, मी एक गेली तर तुझा काय दुखावला? पण तो रावण होता भाई, तू त्याच्या जोडीचं करू नको. रावणाचा विमान चालला होता, म्हणलं एवढी आहे त्याच्यामध्ये सुंदर दिसली, पण ती माया होती, ती तिथंच गुप्त झाली. पण रावणाने तिथं उखरलं, तिथं माणिक मोते तिला भेटले, एका पेटीत घेतले आणि मंदोदरीच्या महालात आणून ठेवले. म्हणले मंदोदरी, तुझ्यासाठी काय आणलंय बघ. म्हणलं काय आणलं? उद्याचं मरण आज आणलंय.
ती पतिव्रता होती. रावणाला म्हणला, रावण म्हणला तू उघडून तर बघ. म्हणले काय उघडून बघताय? म्हणलं तर तुम्ही ती पेटी आणा बघू द्या. रावणाला पेटी हालना. त्यात कोण होती? तीच मधमाक्षी, तीच सीता होती. मग मला सांगा, रावणाला जर पेटी हालत नव्हती तर रावणाने सीता नेली कशी हो? लोक म्हणतात रावणाने सीतेला पळवून नेली. तो बघा गेला होता का? अरे रावणाला पेटी हालत नव्हती त्यावेळेला. मग सेवका हाती ती पेटी आणली गेली, तिथं उघडली तर 6 महिन्याची कन्या आतमध्ये होती. मग मंदोदरी सांगितलं, म्हणले कुणालाही न चावून लागता आताच्या आता निघून बाहेर पुरा. मग ती जनक एक ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाच्या शेतामध्ये ती शेती पुरली. त्या ब्राह्मणानं ती शेती जनक राजाला बक्षीस दिली होती, दान दिली होती. पूर्वीची लोक दानशूर होती. असं काही कार्य केलं की ब्राह्मणाला दान द्यायची. मग त्या ब्राह्मणानं जनक राजाला शेती दान दिली आणि नांगर धरल्याबरोबर तिला त्या फाळाला ती पेटी लागली. ते फाळ आहे का नाही, त्याला संस्कृत मध्ये शीत म्हणलंय, म्हणून तिचं नाव सीता ठेवलं गेलं. बाहेर आली, पेटी उघडली, बघताय आतमध्ये मुलगी. आता तो जनक पण उदार होता, म्हणला ज्या ब्राह्मणाने शेती दिली का नाही त्याला ठेवून दिली त्यांनी. म्हणलं हे घ्या तुमचं, ह्यात काय भेटलंय ते. त्याने उघडली नव्हती. तो ब्राह्मण हुशार होता, तो म्हणला ज्या अर्थी मी तुला शेती विकली का नाही, मग आतमध्ये काय निघाल ते तुझं, माझं कसं काय होईल? आता आपण एखाद्या ब्राह्मणाला जर गाय दान दिली आणि त्याला जर सांगितलं, ब्राह्मण बुवा ही गाय तुम्हाला दान बरं, पण वेळेवर रोज मला अर्धा लिटर दूध द्या, जमल का हो? नाही. तसं त्या ब्राह्मणाने सांगितलं ज्या अर्थी तुला जमीन दिली त्या अर्थी आतून काय निघाल तेवढं तुझं. नाईलाज झाला. आणि मग जनक राजाने ती पेटी घरी आणली, उघडली, आतमध्ये कन्या होती. किती होती? ती मुलगी होती. आणि मग ती लहानाची मोठी झाली. जनक पूजापाठ करायला जायची. जनक पूजापाठ करायला जायचे. सांगितले बाबा मला आई नाही, भाऊ नाही, बहीण नाही, खेळायला कोण नाही, तुम्ही जाता पूजापाठ कराय, मग मला एक पिंजरा घेऊन द्या. मग तिने पिंजरा घेऊन दिला जनकानं. सीतेने तो पिंजरा एका झाडाला टाकला, आतमध्ये फळं ठेवली. राघू मैना यायची आणि ती फळं खाऊन जायची. एक दिवस असा झाला, मैना आतमध्ये गेली, राघू बाहेर राहिला आणि सीतेने पिंजऱ्याची दोरी वळली खाली. वळल्या बरोबर मैना अडकली. अडकली अशी मैना सीतेने किती दिवस ठेवली हो? 11 महिने 12 दिवस त्या महिनेला सीतेने पिंजऱ्यात ठेवली. 11 महिने 12 दिवस सीतेला पिंजऱ्यात ठेवली. पण ती बोल ना. आता पोपट पाळणारी लोक आहेत बघा, पोपट बोलला नाही तर त्यांना मजा वाटत. म्हणून सीता म्हणली हिला काय फायदा नाही ठेवून, कारण मैना आतमध्ये होती, राघू बाहेर होता. राघू चोचीमध्ये चारायचा. पक्षी किती हुशार आहेत बघा. आपण पाहुणा आला तर त्याला भाकरी वाढायची आपली तयारी. आता तर नवीनच प्रकार निघालाय. थंड आणला का नाही, येणाऱ्या पाहुण्यांना समजून जायचं जेवणाची काही सोय तर. आपला पियास आणि आपला गप जायचा. तसं पक्ष्यांचं नसतं. पक्षी चोचीमध्ये चारा आणतो. मग तो राघू चोचीमध्ये चारा आणायचा आणि ते महिनेला भरवायचा. पण त्यांचा वियोग झाला होता, पती पत्नीचा वियोग झाला होता. महिना आतमध्ये होती, राघू बाहेर होता. 11 महिने 14 दिवसांनी महिनेला सोडली गेली. पण जाताना शाप दिलं त्या महिन्याने, जशी माझ्या पतीपासून 11 महिने 14 दिवस मला तू ठेवलीस, तसा तुला रावण 11 महिने 14 दिवस लंकेत ठेवील. नेली का नाही रावणाने? आणि कुठं ठेवली होती? अशोकवनामध्ये ठेवली होती. जिथं शोक करायची गरजच नाही अशाला अशोकवनात म्हणतात. जिथं शोकच नाही तो अशोकवन. मग किती दिवस तिला राहावं लागला? 11 महिने 14 दिवस रावणाच्या लंकेत राहावं लागला. मग मला सांगा, ती देवाची बायको होती, मग तिला हे कर्म चुकले का हो? नाही. म्हणून तुकोबर म्हणतात, देव काय धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. म्हणून देवाला सांगायचं, देवा मी एवढा कोण मोठा नाही आहे, आणि पहिली गोष्ट आपण कर्म चांगले केले पाहिजे. तुम्ही आम्ही खेळीमेळी आणि गधारोळी आनंदी आपण एकामेकावर दुश्मनी करतो का नाही? आता जाऊन द्या. 2 महिन्यापूर्वी इलेक्शन गेला बघा,
किती महिने झालं? 2 महिने. आपण काय म्हणत होतो? तो शिवसेनेचा आहे आणि मी राष्ट्रवादीचा आहे, हेच म्हणत होतो ना. आपल्याला शिकवलं कोणी? हा, हे राजकारण फार निरार आहे. रामाला मारुतीरायाला रामाने सांगितलं होतं कृतयुगामध्ये, आणि तुम्ही काय मारताय राजकारणाच्या मागे? हा, हे राजकारण हिजड्याचं काम आहे. कुणाचं आहे? हिजड्यांचं काम आहे. जे गेल्या जन्माला हिजडं होतं का नाही, कधी राम वनवासात गेला तेव्हा, राम वनवासात गेला ना, त्यावेळेला त्याला पोचवायला बरीचशी माणसं गेली होती. पूर्वीची प्रथा सांगतो, एक जर चाकरमान्या मुंबईवरनं गावावरनं मुंबईला जायला निघाला तर त्याला किती माणसं गावाला घायला जायची व गावातली सगळी जायची का नाही? बाबा सांभाळून जा. काय म्हाताऱ्या बायका त्याच्या पोड्या मुख्या घ्यायच्या, हा घ्यायच्या का नाही? आणि मग त्याला सांगायच्या, बाबा रे सांभाळून जा बरं. तसं राम वनवासात गेला त्यावेळेला त्याला 3 लोक पोचवत गेली होती. कोण? स्त्री, पुरुष आणि नपुसक. म्हणजे ते आज द्वितीयपंथी आहेत तेच. पण त्यावेळेचे द्वितीयपंथी पैसे मागत नव्हते. आताचे रेल्वेमध्ये फिरतात बघा टाळ्या वाजवीत, कारण का त्यांना सरकार नोकरी दे, ते कशातच बसत नाही. मग त्यावेळेला रामाने सांगितलं नर नारी चले जाओ. मग त्या नर आणि नारी सगळ्या अयोध्येमध्ये परत आले, पण ते द्वितीयपंथी होते का नाही? हा, कारण का त्यांना वाईट बोलण्या एवढा माझा अधिकार नाही म्हणून बोलत नाही. ते तिथंच बसून राहिले. किती त्यांची भक्ती असेल. 14 वर्षांनी राम भारताच्या भेटीला परत आला. हा, आणि त्यावेळेला रामाचं लक्ष गेला. अरे म्हणलं तुम्ही नाही गेलात? म्हणलं आम्हाला कुठं तुम्ही काय बोललात? तुम्ही तर म्हणलात नर नारी चले जाओ. म्हणले आता तुम्ही कलियुगात राज्य करा. काय करा? म्हणून आता जे राजकारण आहे ते हिजड्यांचं राजकारण आहे. आपला चाललाय, मी शिवसेनेवाला आहे, तो राष्ट्रवादीवाला आहे, ते सगळे एका ठिकाणी बसून वाटून घेत आहेत. आज सरकार कोणाचं आहे? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आहे, सगळे आहेत का नाही? त्यातला कोण एक तरी आहे का आलं? आणि आपण आपला माणूस घरात घेत नाही. तू येऊ नको आमच्याकडे, तू शिवसेनेवाला आहेस. तुझ्या बापान सांगितलं होतं का तुला? हे कृतयुगात त्रेतायुगामध्ये मारुतीरायाला सांगितलं रामाने. राम ज्या वेळेला सीतेला रावणाने नेली, अशोकाने ठेवली आणि शरीरच्या तीरावरून निघाला. त्या ठिकाणी बसला होता जाऊन सर्व वानर सेना घेऊन. आणि एक वेळ असा घडला, रावणाच्या घरी लाडू जिलाबीचा जेवण होता. कोणाच्या घरी? रावणाच्या. आणि आमंत्रण कुणाला होता? रावणाला. रामराय गेले निघून. आता मारुतीराय उठून बघतात, हा सुवेलचल पर्वताच्या पायथ्याची फक्त वानर सेना दिसली. राम काय दिसला? लक्ष्मण पण बाजूला होता. मारुती नाही चपल. त्याचा वेग केवढा आहे माहितीये का तुम्हाला? त्याला प्रश्न पडला, म्हणला गेला कुठं? म्हणला 6 महिने झाली याला बायको दिसली नाही. जर म्हणला गेला असला बघायचं जाऊन बघावा. आता त्याला काय गाडी करायची गरज? ती एका क्षणात लंकेत गेला, पण तिथं सीता पण नाही. अरे बापरे म्हणला, ही तर दोघं काही कुठं पिक्चरला तर नाही गेली? दोघंही कुठे गेली? ते चाणक्य वानर होतं लय. ते थेट रावणाच्या घरी गेलं आणि तिथं लाडू जिलाबीचं जेवण चाललं होतं. आणि आतमध्ये कोण कोण होता? ब्रह्मदेवाची सावित्री, विष्णूची लक्ष्मी, शंकराची पार्वती आणि रामाची सीता. आतमध्ये लाडू जिलाबीचं जेवण चाललंय. आता ते वानरच होतं, त्याला काय दरवाजा उघडायची गरज नव्हती. ह्याने घर आता बांधला, पॅक केला खालना. पहिला घर कसा होता? चौमवळी. वाशाच्या घराला काय असते? वरून बघायला फट असते का नाही? आता ते मारुतीराय होते, त्याने त्या वाशाला वरून हुलकुमा मारला आणि आत्मान घालून बघितली. अरे वार वा म्हणला, पट्ट्या म्हणला तुझ्यासाठी मी हा पर्वत फोड, ह्याच्या नरडीचा घोड घे, ही कामं मी करतो आणि तू त्याच्याकडे लाडू जिलाबी खातो का? ये म्हणला तुझ्याकडे बघतो. आता ते मारुतीराय थांबले नाही जास्त, थेट आले ते सुवेलचल पर्वताच्या पायथ्याशी झोपले. रामरायाने जेवण हुरकला आणि थेट निघाले. ते आले तिथं, बघतात तर मारुती दिसेना. मग तिथं 2 चाबरे वानर होते. तुम्हाला चाबरे कळलं का? मी सांगतो तुम्हाला. गावकीचं काम असू द्या, गावकीचं, घरचं नाही, घरातलं काम लोक जीवतोड करतात. पण गावकीचं काम असू द्या आणि त्या कामावर त्या माणसाला नेमा. ते स्वतः करत नाही, ते दुसऱ्याला सांगते हे कर, त्यांना चाबरी म्हणावी.
तसे 2 चाबरे वानर तिथं होते आणि ते रामाच्या पुढे आले आणि मग रामरायाने त्यांना विचारलं, म्हणलं एक काम करा ना, म्हणलं मारुती कुठं आहे? म्हणला तो काय झोपलाय तिकडं. अरे म्हणला कधी न झोपणारा मारुती कधी झोपला? अजून झोपलाय नाही, तो चिरंजीव आहे. हा, मग शेवटी ते 2 चाबरे होते का नाही, ते एकाला पाठवा, जा म्हणला मारुतीला बोलव. आता ते त्याच लायकीचं होते, ते ताबडतोब गेलो, ए म्हणला मारुती तुला राम बोलवतोय. जे ठोका लावून दिला का नाही का, पार खरडीवर जाऊन पडला. दुसऱ्याला सांगितलं येईना म्हणून रामरायाने सांगितलं, जा म्हणला मारुतीला बोलव, रामाला बोलव, मारुतीला बोलव. ते म्हणला मी काय जाणार नाही. म्हणला का बरी? म्हणला एक गेला त्याचा पत्ता नाही, मी काय मराय जाऊ, मी काय जायचो. शेवटी रामराय स्वतः गेले आणि हलवलं त्याला. ए मारुती म्हणला उठ, मला शब्द बोल. म्हणला का रे? अरे म्हणला तुझ्यासाठी ह्याच्या नरडीचा घोटगे, हा पर्वत फोड, ही कामं मी करतो आणि तू त्याच्या लाडू जिलाबी खातो. म्हणला येड्या, हे कलियुगाचं लक्षण आहे. म्हणला हे र कसं काय? म्हणला ऐक, म्हणले सगळे पुढारी, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक सगळे एका ठिकाणी बसून लाडू जिलाबी खातील आणि जनता आहे ना, हे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस करून मरतील. विठ्ठल विठ्ठल म्हणून मंडळी, राजकारण पुरता वापरायचा, त्याचा उपयोग आपण परमार्थिक माणसं आहोत. आपल्याला हे जमल का? नाही. तुम्ही आम्ही खेळीमेळी आणि गधारोळी आनंदी. हा, तेरड्याचा रंग किती दिवस असतो? 3च दिवस. ते 3 दिवसाचं राजकारण. ते आता एका गाडीत फिरतायत. आमचा अजून दुश्मनी आहे, तो राष्ट्रवादीवाला आहे आणि मी शिवसेनेवाला आहे. अरे मी याला शिवसेना करणार, ती यांनी घेतला तिकडे वाटून, तू बसला इथं भांडत सगळ्यांशी, आहे का नाही? आज सगळे पक्ष मिळून सरकार चालतंय का नाही? आणि आपला चाललंय भांडण. आपण मातीला जाय ना, गावात राहून तो मी शिवसेनेचा आहे आणि मी राष्ट्रवादीचा आहे, असं करू नका. हे कर्म तुम्हाला कधीच चुकणार. म्हणून देवाला सांगायचं, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. मग देवा, मी जरी किती पापी असलो तरी तुझाच अंश आहे. काय आपण अंश कुणाचा आहे? पशुचा आहे का पक्षाचा आहे? नाही ना, भगवंतानीच आपल्याला निर्माण केलं. एकी केली भुचरे, एकी केली खेचरे, एकी केली चरचरे चराचरे, ते भाऊ एके. देवानी जेव्हा योनी निर्माण केली ब्रह्मदेवानी, पण या सृष्टीक पाहिलं तेव्हा कसे होते सगळे? एक जमिनीवर सरपटणारा, एक आकाशात भरारी मारणारा, एक पाण्यात पोहणारा. पण ब्रह्मदेवानी त्या सृष्टीक पाहिले, ऐसे देखून सृष्टी ते सुखला वाटे देवा ते. म्हणून मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिली. मोठ्या आदराने हा मानव निर्माण केला. बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातिले पायी. मग आपण कुणाचा अंश आहोत? भगवंताचा आहोत. म्हणून त्याला सांगायचा, देवा मी काय अलग करसे अंगीकार आणि काय माझा भार. देवा तुला माझा भार होणार नाही, कारण मी तुझाच अंश आहे. म्हणून माझं सोडवी दातारा कर्मापासून ही दुस्तरा. मला या वाईट कर्मातून सोडून, म्हणून माणसाने चांगले कर्म करावे. आधी कर्माचा प्रसंग, कर्म करावे याचा सांग. बरं, तुमचे कर्म तुम्हालाच भोगायचे. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. मग काय करा? हरिमुखी गाता हरपणी चिंता, त्यांनाही मागुता जन्म गेले. म्हणून आपला जो मी आहे, स्वतःला मी म्हणून घेतो का नाही, तो गेला पाहिजे. आणि तो जायच नाही तोपर्यंत आपण कितीही खंडोबाचा उत्सव केला, काही फायदा होईल का? नाही ना. म्हणून तर नाथाचा अभंग, अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. देवाला कैवारी करा. मग तिथं काय पहिला शब्द? अहम वागा आणि सोहम वागा. अहम म्हणजे मी, सोहम म्हणजे सर्वांमध्ये आहे. तो भगवंत कसा आहे? सगळ्यांमध्ये जळीस्थळी काष्टी पाशाने भरलेला आहे. फक्त त्याला एकदा का तुम्ही कैवारी केला की मग तुमचं कोण वाकडं करू शकल? आणि जर देवच तुमचा कैवारी नाही झाला तर तुम्ही कितीही भक्ती केली, काय फायदा होईल का? नाही. एक राजा होता, देव कैवारी करायचे सांगतो बरं तुम्हाला. एक राजा होता आणि त्याचा होता देव, आणि त्याने ठेवला होता पुजारी.
आता त्या पुजाऱ्यापासून काय चुकलं काय माहिती नाही, पण आता तो राजा होता, राजाच्या मनात आला तर 2 मिनिटांमध्ये आपल्या राजाने मागे लॉकडाऊन केला का नाही, लगेच 7 ते 12 मध्ये खलास, आज उद्यापासून लॉकडाऊन. कारण काय तो राजा होता, 2 मिनिटात राजाच्या मनात आलं तर प्रजेचं काही करू शकतो तो. तसं त्या राजाने त्या पुजाऱ्याला सांगितलं उद्यापासून तू कामावर यायचं नाही. तो पुजारी तिथून निघून गेला आणि साधूकडे गेला. म्हणले साधू महाराज, म्हणजे माझे पाप मला आडवे आले. म्हणला का बरी? म्हणला मला उद्यापासून तुमची सेवा करायला भेटायची नाही. म्हणला काय कारण बाबा? मला राजानेच कामावरनं काढून टाकलं. म्हणला उद्यापासून तू येऊ नको. पण तो साधू म्हटला तू जर जायचं असेल तर मी तरी कशाला इथं राहू, माझा तरी काय काम आहे, मी पण म्हणलं तुझ्या बरोबर येतो. पण म्हणला जरा 2 मिनिटं थांब. हा, तो पांडुरंगा का गेला आणि पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा म्हणला जर तुझा भक्तच इथं राहत नसल तर मी तरी कशाला राहू. हा, मी म्हणला चाललो बाबा. पांडुरंग साधूला म्हणला साधू जर तू जर इथं राहत नसेल तर मी तरी कशाला राहू इथं, मी पण म्हटलं येतो. पांडुरंगही त्यांच्या पाठीवर निघाले आणि एवढ्यामध्ये आता पांडुरंग निघाल्याच्या नंतर लक्ष्मी थांबल का हो? तुम्ही जर ह्या मंडपात उठले तर बायको थांबाल का तुमची? 2 मिनिटांमध्ये निघाल ना पाठीवरती. मला तुम्ही येता तर मलाही डबल सीट घ्या. जसं भगवान परमात्मा निघून गेल्याबरोबर लक्ष्मी आईसाहेबही निघाल्या आणि त्या राजावर दारिद्र्याची बाजू आली. दारिद्र्य प्राप्त झालं, विघ्न येऊ लागले, नको ते विघ्न आले. मग अशा वेळेला ते लक्ष्मणकडे गेले. म्हणले आईसाहेब तुम्ही जर गेलात तर कसं होणार? म्हणला मी थांबायला जर पाहिजे असेल तर माझ्या नवऱ्याला थांबव. म्हणजे कुणाला थांबव? पांडुरंगाला थांबव. पांडुरंगाने सांगितलं मी जर तुला यावा असं वाटत असेल तर साधूला ठेव. साधू म्हटले मी जर तुझ्या नगरीत राहावा असं वाटत असेल तर या पुजाऱ्याला ठेव. शेवटी सगळं माग आलं. का आलं? तर एका साधकामुळं. म्हणून देवाला कैवारी करा. मग तो देव कुठं आहे? तो हृदयामध्ये आहे. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा, मज सोडवी दातरा, कर्मापासनी दुस्तरा, विठोबा राखुमाई, 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 विठोबा
धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती सोडविदा तर कर्मापासून हे दूरतरा करसी अंगीकार अनेक काय माझा भार जीवितच्या जीवनात तुका म्हणे नारायण. आता जे भजन केलं विठोबा रुक्माई, बरेचशा काही लोकांना प्रश्न पडतो, कीर्तनात भजन करतात विठोबा रुक्माई, पण ते का करतात बरी? कारण काय प्रश्न विचारले जातात लोकांना. डबल बारी मध्ये प्रश्न हा डबल बारीच आहे. बुवा प्रश्न एकामेकाला विचारतात का नाही? तसं मलाही एका गाडीत विचारलं, बुवा तुम्ही कीर्तन किती वर्ष करता? तर म्हणलं बरीच वर्ष झाली बाबा. मग म्हणलं विठोबा रुक्माई भजन कधीपासून चालू झाला? म्हणलं तुला ऐकायचं आहे संध्याकाळी कीर्तनात ये. पण म्हणलं आज नाही, आज म्हणलं चाल मी करा मागवलीला गेलो होतो रात्री, आता म्हणलं उद्या आमचं कीर्तन आहे वरती धनगरवाड्यावरती खंडोबाचं, तिथं ये तुला कास ते सांगतो मी. आता ते आलंय काय मला माहिती नाही तर परंतु विठोबा रुक्माई भजन का केलं जातं त्याचं कारण आहे. जसं खंडोबाला अभिषेक केला जातो का नाही, आता उद्या चंपाषष्ठी आहे, त्याला जे तिथलंच पाणी आणायला पाहिजे जेजुरीचं, कर्वे नदीचं आणलं असेल संतोष महाराजांनी, कारण काय देवाला अभिषेक घालावा लागतो. तसं चंद्रभागेची विधी आहे. आपण जर पंढरपूरला गेलो तर तिथली विधी काय आहे? चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा समाधान चित्त सर्व काळ. पण तिथं देव कधी आला हा महत्वाचा आहे. पूर्वी भजन चालायचं आपल्यासारखं नाही, पूर्वी एकच भजन चालायचं. काय चालायचं? राधा कृष्ण गोपाळ कृष्ण, 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 राधा कृष्ण गोपाळ कृष्ण. पूर्वी भजन चालायचं राधा कृष्ण गोपाळ कृष्ण. एक वेळ असा प्रसंग झाला, नारद महामुनी रुक्मिणी आईसाहेबाकडे आले आणि रुक्मिणी आईसाहेबांना राधेला प्रश्न विचारलं. नारदानी म्हणलं रुक्मिणी, अगं म्हणजे पती तुझा का राधेचा? म्हणलं काय भाऊजी नक्की तुम्हाला काय विचारायचंय? अगं म्हणजे मी तुला काय प्रश्न विचारतो, पांडुरंग तुझा पती का राधेचा? ती म्हणते भाऊजी काय मस्करी करता लग्नाला होते तुम्ही? माझा आहे म्हटली. म्हणजे तुझा? म्हणले हा. म्हणले गोकुळात भजन चाललंय तिकडे राधा कृष्ण आणि गोपाळ कृष्ण, तू कधी होती? बाई गप नाही कधी बसत. बाईला तुम्ही सांगा, सांगू नका कुणाचा संसार वाटला. एवढं सांगितलं जर कळलं ना नवऱ्याचा, तिच्या तळपायाची एक मस्तकात जाते. तसं रुक्मिणी आईसाहेबांच्या तळपायाची एक मस्तकात गेली आणि ती गोकुळामध्ये गेली. खरोखर तिथं भजन चाललं होतं राधा कृष्ण गोपाळ कृष्ण. आता ती काय गप आली असेल काय? आपली येल काय? आपली जाताना दांडूकच घेऊन जाईल. पण आईसाहेब ज्या निघाल्या त्या रुसल्या बरं. म्हणून बाईला रुसायची सवय आहे. आणि सकाबू आहेत का नाही सालव्याचे, त्याला बरीच वर्ष झाली. आमच्याकडे तेव्हा मंडप पण नव्हता, मारुतीचं मंदिर होतं आणि सकाबुवाची बारी होती. आणि सकाबुवाने एक भजन गायला होता, सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला, रखुमाई रुसलीनं कोपऱ्यात बसली चला जाय पुसायला, रखुमाई रुसलीनं कोपऱ्यात बसली चला जाय पुसायला. हे सकाबुवाने भजन गायलं तर त्या गोष्टीला जवळजवळ मला असं वाटतं 30 वर्ष जास्ती झाली असतील. पण मला त्या भजनाची आता आठवण पडली. सकाबुवाने हे भजन गायलं होतं, तिथपासून बायका का रुसत्यात हे पण मला कळलं. मग आईसाहेब ज्या रुसल्या त्या जाऊन दिंडीनवानामध्ये बसल्या. भगवंत घरी गेले, दरवाजाला लॉक होता, पण भगवंताला एक माहिती होता, ही काय पॉइझन पिणार किंवा माहेरी जाणार किंवा पोलीस स्टेशनला जाणार. भगवंताला चिंता पडली होती. पण त्याचा एक जो भक्त होता, बघा, निष्ठेनं जर देवाची तुम्ही भक्ती केली तर तुमच्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार. म्हणून देवाला कैवारी करायचं असतं. पुंडलिक आईवडिलांची सेवा करीत होता आणि सतत त्याचा तोच ध्यास होता. पण भगवंताला तिकडे करमेना, त्यांनी सगळ्या गोपाळांना घेतलं आणि पंढरपूरला आला. म्हणून अभंग आहे, विठू माझा लेकुरमाला, विठू माझा
गुरवाला भगवंत कसा आहे, विठुमा झाले कुरवाला संघे गोपाळांचा मेळा. मग भगवंताने सगळ्या गोपाळांना घेतलं. कुठून? गोकुळातून. मग आता त्याच्यामध्ये काय अशी लहान लेकरं होती, आता ती बाहेर होती नाही तर हा. मग कुणाला कडेवर घेतलं. बंका कडेवरी नामा करंगळी धरी. नामदेव महाराज लहान होते तेव्हा. हा. मग त्याने करंगडीला देवाच्या धरला आणि मग त्यांना थेट आणले कुठं? पंढरपुरामध्ये. जिथं भगवंत खाली उतरले तिथं देवाचे पाय रुतले. विष्णुपदावर गेला होता का नाही म्हणे भाऊ? विष्णुपदावरती जे पाय रुतलेत का ना देवाचे, ते देव गोकुळावर ना आला आणि खाली उतरल्या बरोबर भगवंताचे पाय रुतले. त्याला साक्षी नारद आहे. आणि पहिल्यांदा भेट झाली असेल तर जनाबाईची झाली. म्हणून जनाबाईला देव विसरला. रुक्मिणीला सांगायचा, विठ्ठला म्हणे रुक्मिणी माझ्या जनीला नाही कोणी, हाती घेऊन तेळ फणी केस विंचरून निघाली वेणी. हा. रुक्मिणी आई साहेबांना सांगावं पांडुरंगाने, रुक्मिणी अगं माझ्या जनीला कोण नाही ग, हातात फणी घे, तिच्या केसाला तेल लाव आणि तिची वेणी घाल, असं रुक्मिणी आई साहेबाला पांडुरंगाने सांगावं. याचं कारण पांडुरंगांची पहिली भेट जनाबाई बरोबर झाली. आणि मग असा उंचवटा होता, सगळा पाणी होता ना. आणि मग त्या उंचवट्यावरती सगळ्या गोपाळांना नेवलं ठेवून पांडुरंगाने. म्हणून त्याला गोपालपूर म्हणतात. काय म्हणतात? गोपालपूर म्हणतात. आपण पंढरपूरला जातो. हा. यंदाही आम्हाला काही दर्शन झालं नाही, मूक दर्शन झालं, कारण काय बारीच तशी होती. हा. 27 लाख लोक पंढरपुरामध्ये होती. हा. परंतु 9 गोपालपुरातल्या 9 शेड भरून बारी गोपालपुराच्या बाहेर होती. हा. म्हणून नाईलाज झाला, मुखदर्शन देवाचं घेतलं आणि आम्ही आलो. मग ज्या ठिकाणी गोपाळांना उतरलं देवाने ते गोपाळपूर आहे. आणि मग सांगितलं, अरे तुम्ही इथंच थांबा, माझा एक भक्त वाट बघतोय, तो आहे पुंडलिक. मग त्याच्या ठिकाणी आले आणि देव पुंडलिकाच्या मागे उभे राहिले. देव कुठं आहे? पुंडलिकाचं तोंड कुठं आहे? चंद्रभागेकडे आहे का नाही? हा. आणि देव कुठं आहे? पुंडलिकाच्या मागे आहे. आणि मग सांगितलं, अरे मी पुंडलिका, मी आलोय रे. म्हणला हरकत नाही आलात तरी. पण त्यांनी का नाही उठला तो? कारण का उजव्या मांडीवर आईचा डोका होता, डाव्या मांडीवरती आपल्या पित्याचा डोका होता. त्यांची निद्रा भंग होईल म्हणून त्यांनी काय केलं, बाजूला ईट होती. हा. ती ईट कोण आहे? तो इंद्र होता. काय होता? इंद्र होता. ती ईट म्हणजे इंद्र आहे बरं का. आपल्याला वीट सोपी वाटते, पण वीट तशी नव्हती ती. तो इंद्र तिथं येऊन पडला होता. कारण काय त्यालाही शाप होता. कुणाचा? अहिलेचा. देवाचा शाप होता का नाही? म्हणून इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. त्यालाही शाप होता म्हणून तो त्या ठिकाणी पडला होता. पुंडलिकाने ती वीट उचलली आणि अशी फेकली, म्हणजे याच्यावर उभा राहा. म्हणून तुकोबाराचा अभंग आहे, कसे रे विठ झोकली पुंडलिका, कशी रे विठ झोकली पुंडलिका, माये बापाची सेवा करून विठ्ठल आणलं सका. मग भगवंत त्याच्या उभा राहिली. रुक्मिणी आईसाहेबांना कळलं, त्या नारदाला बोलवलं, म्हणले भाऊजी इकडे या. भाऊजीच म्हणतात ना, आता काय बायका म्हणतील अण्णा बिन्न तो भाग आणलं. हा. म्हणून तिराला कधी अण्णा नाही म्हणायचा. तो अण्णा म्हणाय काय तुझा चुलताय का काय? भाऊजीच म्हणायचं त्याला. मग रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं, नारदा हो भाऊजी, म्हणलं इकडे या. म्हणलं काय आलं? म्हणलं तुमचा आणि माझा एवढाच नव्हे, जगाचा नियंता भगवान परमात्मा आणि पंढरपूर मध्ये आलाय.
म्हणजे काय म्हणते म्हणलं हा. मला एक काम करा ना, त्यांना सांगा मला तुमच्या बाजूला घ्या. काय सांगितलं? मला तुमच्या बाजूला घ्या. नारद म्हणले आईसाहेब जमलं तर बघतो. नारद आले नाही, पांडुरंगाला निरोप सांगितला. आईसाहेबांचं म्हणणं आहे मला तुमच्या बाजूला घ्या. म्हणला हिथं मला संसार करायचा, म्हणून ज्याला वैराग्याची प्राप्ती पाहिजे असेल त्याने देहूला जायचं. कुठं? तुकोबरायासारखं वैराग्य कुठंच जगात नाही. काय? तुकोबरायासारखं कडकडीत वैराग्य जगात कुठं नाही. भगवंत त्यांच्या स्वप्नात गेले आणि देहूमध्ये एकत्र आहेत. म्हणून तुम्हाला जर वैराग्य पाहिजे असेल तर देहूला जा. तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती हवी असेल तर आळंदीला जा. तिथं कोण आहेत? ज्ञानोबा आहेत. जनाबाईचा अभंग आहे, ज्ञानाचा सागर, ज्ञानावर आहे. कसे आहेत? ज्ञानाचे सूत्र आहे. म्हणून ज्याला मोक्ष पाहिजे असेल त्याने पंढरपूरला जायचं. कारण काय? भगवंत त्याच्यासाठीच गोकुळावर आला. म्हणलं इथं जमणार. मग शेवटी पुन्हा नारद मध्ये गेले. रुक्मिणी आईसाहेबांकडे सांगितलं आईसाहेब भगवंत नाही म्हणतात. हा म्हणले त्यांनाही राग आला असेल, मी निसून गेले. पण म्हणले एक काम करा, नाही मला बाजूला घेतली हरकत नाही. हा म्हणले मला बाजूला नाही घेतली हरकत नाही, पण कमीत कमी माझा नाव भजनात तरी टाका. मग देव म्हणले हरकत नाही ते टाकीन, पण म्हणले हा माझ्या नावाच्या नंतर सगळ्या बसलेल्यांनी सांगायचं तुमच्या बायकोचं नाव कधी आहे हो? आधी आहे का नंतर आहे? माझीचा माझ्या आधी आहे. म्हणून मला अनुभव आहे. तुमचा सगळ्यांचा आहे पण तुम्ही सांगत नाही. आता तुमच्या बायकोचं नाव पहिलं आहे का नाही, नंतर तुमचं आहे. तसं पांडुरंगाने नारदाला सांगितलं भजनात नाव टाकीन, पण माझ्या नावाच्या नंतर. म्हणून भजन आहे विठोबा रखुमाई. मग अशा देवाला कैवारी करा. पण कधी तुम्ही जर त्याला हे आत्मसमर्पण केलं तरीच तर तुम्हाला प्राप्त होईल, नाही तर होणार. म्हणून खंडेरायाचा प्रसाद काय आहे?
आत्मनिवेदन भरित रोडगा भरतील हरी. एका जनार्दनी धान्य खंडेराय त्यावर कोणचा वारी. खंडोबाचा नैवेद्य काय? भरीत वांग. पण ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. वांगा भाजायचा का जाळायचा? जाळला तर काय राहत नाही, भाजला तर काय होतं बरं. का भाजायचा? भाजल्या तर आतल्या बिया मरतात. तुम्ही आता समजा भात ठेवलात का नाही, त्याला जर पेराने येताना तयावर शेकवला चांगला, रुजल काय? रुजल काय? नाही. का बरे? त्याच्या बी भाजला गेला. म्हणून तुकोबा आहे समजा, बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही. म्हणून खंडोबाचा जो नैवेद्य आहे ते भरीत रोडगाय. रोडगाय आता आपल्याकडे भाकरीच आहे, नाचणीची म्हणा, तांदळाची म्हणा, ती जार करायची असते. अशी बाजरीची भाकरी, त्याच्यामध्ये थोडासा बेसनचं पीठ, तूप, दूध असं सगळं वापरायचं असतं. आणि वांग्याचं नैवेद्य खंडोबाला दाखवायचं असतं. पण ते भाजलेलं, आता आपण काय मसाला, आपल्या जिभेला चवच भारी. पण खंडोबाचा नैवेद्य असा आहे, त्याला जर कैवारी करायचं असेल तर त्याला भरीत रोडगा पाहिजे. ते वांग भाजायचं म्हणजे आतली बी मरून जाते, ती पुन्हा उगवत. मग तसं जर भगवंताला आपण आत्मनिवेदन जी भक्ती सांगितली ना, अर्धानी नविदा भक्ती सांगितली का नाही, श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पाठ सेवन दास सख्या आणि आत्मनिवेदन, म्हणजे आत्मीय निवेदन जी भक्ती आहे ती खंडोबाला करायची आहे. मग आत्मसमर्पित जर देवाला केलं तर पुन्हा जन्माला यावं लागणार नाही. म्हणून आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हरोहरी. आणि असा नैवेद्य तुम्ही खंडोबाला दाखवलात तर तो काय करील? एका जनार्दनी धान्य खंडेराय त्यावरी कुंचा वारी. आता तुम्हाला कुंचा सांगतो. कुंचा कसा असतो तुम्हाला काय वाटला? कुंचा म्हणजे कसा? टोपरा माहितीये बाया ना तुम्हाला? टोपरा माहितीये महिला मंडळ? पूर्वीचा, आताचा नाही. आता त्याला रिबिन लावली. पूर्वी कान इतके झाकायचे पोरायचे आणि त्याला अशी पुढं काय असायची, खाली झालर असायची लाव, त्याला कुंचा म्हणतात. पण खंडोबाचा कुंचा आलं काय? खंडोबाचा कुंचा एकदा का पांघरला की त्याला कुठलीही जखम होत. तसा छत्रपती शिवाजी महाराजांनी चिलकत घातली होती म्हणून औरंगजेबाने मारला का नाही सुरा, पण लागला का माझ्या शिवबाला? का? त्याच्या आतमध्ये चिलकत होती. तसा खंडोबाने तुम्हाला एकदा का कुंचा घातला की तुम्हाला काळ हात लावू शकत नाही. म्हणून एका जनार्दनी धन्य खंडेराय त्यावरी कुंचा वारी. मासा हे खंडेराय दैवत आहे. त्याचा आजची 5व्या दिवसाची आपण भक्ती करतोय. म्हणून 6 नवरात्र खंडोबाचे असतात. उद्या चंपाषष्ठी आहे आणि ती पण इथंच मंदिरात होणार आहे. म्हणून आपल्या एवढा भाग्यवान जगात कोण नाही. काही असो ते, आपल्याला काही त्याशी घेणं देणं नाही. पण आपल्याला सेवा मिळते का नाही हे महत्वाचं आहे. बाकीच्याशी आपल्याला काय करायचंय. म्हणून आजचा 5वा दिवस आहे खंडोबाच्या नवरात्रीचा आणि उद्याचा. हे सुरेश भाऊन जर केली नसती तर ही नवरात्र मलाही माहिती पडली. खंडोबाची नवरात्र ही मलाही माहिती नव्हती. पण वाचनामध्ये मागच्या टायमाला गेली तेव्हा मला माहिती पडली. म्हणून खंडोबाचा उत्सव तुम्ही ह्या 9 दिवसामध्ये 6 दिवसामध्ये कधीही केलात तरी चालते. म्हणून आजची 5वी नवरात्र आहे आणि उद्याची 6वी आहे. उद्या खंडोबाला भरीत रोडग्याचा निवेद दाखवला जाईल आणि मग वांग खाणाऱ्याला दिशा मोकळी झाली. पण आपल्याला काय माहिती? आपल्याला माहिती नव्हतं आजपर्यंत. म्हणून भक्ती साधू संतांना कळून घ्यावी. भक्ती ते कठीण सांगितलंय, सोळावरची पोळी. बरं, भक्ती करताना जर तुम्ही दुसऱ्याचा द्वेष केलात, कोणाच्या संप्रदायाला कमी समजलात तर तुम्ही केलेली भक्ती काही कामाची नाही. कुठलाही संप्रदाय असू द्या, सकळास येते आहे अधिकार. त्याचा द्वेष करायचा कुठलाच नाही. कारण का कुठलाच महाराज काय चोऱ्या करायला शिकवीत का? सांगा असं कुठल्या संप्रदायाने चोऱ्या करायला शिकवल्या नाही. आपण त्याला दोष द्यायचा, त्याच्यात उणीव बघायची नाही. आपण जर उणीव बघितली तर आपली पुण्य जाते. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या मग देव पुरावा करीत नाही. मग देवाला जर कैवारी करा असेल तर त्याचा अहम आणि आपल्यातला अहंकार गेला पाहिजे. हा जर गेला नाही तर देव प्रसन्न व्हायचा. अहम वागा सोहम वागा प्रेमर गरवारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी मल्हारी चिवारी माझ्या मल्हारी चिवारी. आता उद्या खंडोबाला किती दिवस होतील?
12 वर्ष होती त्याच्यामध्ये देवपणा येईल. आज मग तुम्ही म्हणाल आजपर्यंत नव्हता का? खंडोबा तिथंच होता, पण 12 वर्षाची एक तपश्चर्या असते. किती वर्ष असते? हा, म्हणून कुठलाही देव जर आपण मंदिरात बसवला तर त्याला 12 वर्षांनी त्याच्यामध्ये देवपण येतं आणि त्याच्यानंतर त्याची प्राप्ती होते, तोपर्यंत होत नाही. म्हणून आपले एवढा भाग्यवान कोण? हा, आज खंडोबाला धनीवरती आहे का नाही? पण ज्याने आणला असेल, ज्याला आणायची बुद्धी दिली, त्याच्या एवढा भाग्यवान कोण नसेल. खरोखर ह्या सगळ्या मंडळींनी खंडोबाला इथं आणून बसवला आणि ह्या भागाचा उद्धार केला, कारण का सगळ्यांचं कुलदैवतच खंडोबा आहे. पण आपल्याला माहिती, सरकारने त्याच्यामध्ये भाग पाडला. तो आला ते मी सांगत बसत नाही, आता टाइम झालाय, भजनाची डबल बारी आहे, आपल्याला थोडा टाइम झाला म्हणून तुमचा वेळ घेतला, मलाही माफ करा. झालेली सेवा खंडेरायाच्या चरणी अर्पण करतो, सेवेला पूर्ण विराम देतो. सगळ्यांनी एक वेळ हाताने टाळी वाजून संतांचं भजन करायचंय. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती, मज सोडवी दातारा, करणापासून दुस्तरा, करसे अंगीकार अनेक काय माझा भार, जीवीच्या जीवनात तुका म्हणे नारायणा. म्हणून झालेली सेवा खंडेरायाच्या चरणी अर्पण करतो, सेवेला पूर्ण विराम देतो. नुन्ने ते सरते अधिकाचे पुरते, करुणा घ्यावे तुमचे विनिमितसी. कारण का तुम्ही ज्या पुढे बसलात का नाही, हा, या सगळ्या शंकराच्या मूर्ती आहेत. आता दिसताय आल्लख हा भाग निराला, पण माऊली ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी मध्ये उभी आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी तव दुबळा अर्चित अशी भक्ती, आणि बोल जरी गांगावती तरी स्वीकाराल काजी. एखादा माझ्या मुखातून शब्द चुकीचा गेला असेल, मला तुमचं लेकरू समजून माफ करा. झालेली सेवा खंडोबाच्या चरणी अर्पण करतो, सेवेला पूर्ण विराम देतो. सगळ्यांना एक वेळ हाताने टाळी, मुखाने संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, कीर्तनाला सातकरी खरुशीवाडीचे टाळकरी मागवले होते, पण का बरे आले नाही काय मला माहिती नाही. मी संदीप भाऊला मगाशी पण फोन केला होता, ते म्हणले येतो महाराज मी, पण काय आले माहिती नाही. पण सुंदर अशी आणि साथ केली, हा, म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. हा, तुम्ही सगळे इथं आलात आणि हे भगवंताचं गुणानुगोष सेवन केलं, म्हणून तुमचाही मी ऋणी आहे. मी काय असा महाराज नाहीये. मज पामरासी काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. हा, खंडोबाचं वर्णन करणे एवढा देवाचं वर्णन करायला मी ज्ञानी नाहीये. मी एक तुमच्या समोर पामर आहे, म्हणून मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. म्हणून ते सरते अधिकाची पुरते, करून घ्यावे तुमचे विनवितसे. म्हणून भगवंताला एकच सांगतो की जेवढी ह्या भूमीवर लोक आहेत सगळ्यांचा उद्धार कर बाबा, कारण का तू वरती आहेस आणि आम्ही कुठं आहोत? खालती आहोत. मग आता खालच्याचं लक्ष वर पोचतं का वरच्याचं खाली पोचतं? म्हणून सगळ्यांवरती खंडोरायाची कृपा आहे. म्हणून झालेली सेवा खंडोरायाच्या चरणी अर्पण करतो. आणि सगळ्यांनी एक वेळ हाताने टाळी आणि मुखाने पांडुरंगाचं भजन करायचे. ज्ञानदेव
माझ्या जन्मोजन्मी तुझा दास संत संग सर्वकाळ अखंड प्रेमाला करू चंद्रभागे स्नान तुका मागे पंढरीचा वार करी विठ्ठल रखुमाय बालक मागणे ते एक तुझं प्रती आहे देवी पाहे पांडुरंगा तुका म्हणे तो उधार दे मदत संतास ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव श्री ज्ञानदेव नाथ भगवान के ईश्वर महाराज स्वानंद सुखाचे सद्गुरु स्वामी कृष्णात्मा सद्गुरु स्वामी हरिनाथ महाराज वासुदेव हरे वासुदेव वासुदेव हरि जय हरि